ठाईच मुराला अनुभव, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैसी. मोक्षरेखे आला भाग्य विनटला, मोक्षरेखे आला भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त. ज्ञानदेव गोडी संगती सजनी, हरिदिशे जनिवनी आत्मतर्वी. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. विठ्ठला दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण. श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता, सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेद. योंत प्रवश्य मिमाचा मिमावरा सुत्ता, संजीव यत्यखिल शक्तिधर स्वधामना. अन्य हस्त चरण श्रवण करादे, नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. माझी वाणी
सुतं चरणं प्रपद्ये नीलांजन समाभासं रविपुत्रं यमग्रजं साधुबोध झाला तनुर्निया केला थाईच मराला अनुभव कापुराच्या वाती उजळल्या ज्योती थाईच समाप्ती झाली जैसी. प्रस्तुत कीर्तन सेवेकरता घेतलेला अभंग विश्ववंदे संत हृदय सम्राट साधकांचा मायबाप ज्ञानेयांचा योगी माऊली महाविष्णू ज्ञानोबराय यांचा 4 चरणाचा अभंग आहे. हरिपाठाचं ठोक धरून 5 चरणाचा अभंग आहे. या अभंगामधून माऊली ज्ञानोबराय यावत मनुष्य मात्रांना आपल्या जीवनाची सार्थकता कशात आहे किंबहुना आपल्या जीवनामध्ये साधूच्या बोधाचा फायदा काय याचं विश्लेषण या अभंगामध्ये करत असताना एक दृष्टांत देतात की कापूर असतो, ते कापूर पेटवल्यानंतर खाली त्याची राखही शिल्लक राहत नाही आणि कोळसाही शिल्लक राहत नाही. त्याचा साधूचा बोध झाल्यानंतर आपले विकार नष्ट होत असतात आणि आपण परमगतीला त्या ठिकाणी प्राप्त होत असतो. दुसरा फायदा सांगितला जीवदशेचा नाश होतो. नरोनिया केला तसा पहिलाच फायदा आहे, पण जीवदशेचा नाश होतो. तिसरा फायदा सांगितला आपल्याला मोक्ष भेटतो, यात नवल नाही, भाग्याचा उदय होतो. हे फार विशेष आहे. आणि चौथा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे या मानवी जन्माचं सार्थक कशात असेल तर जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत ही स्थिती किंवा जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप पूजा ध्यान जप त्याची नाही अशा स्थितीला आपलं जीवन पोहोचावं. या अनुषंगाने आपल्या जीवनामध्ये साधू फार महत्वाचा आहे, साधूचा बोध महत्वाचा आहे. म्हणून हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असाच अल्पसा अर्थ विठ्ठल. बरं थोडासा आवाज पत्रे जरा थोडासा असा अमेरिका यांचा 188 संजीवन समाधी सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना मनस्वी असा एक उत्साह किंवा आनंद या ठिकाणी निर्माण होत असतो. खर तर महाराज आता थोड्या वेळपूर्वी विठ्ठल विठ्ठल भजन चालू होतं. मला असं अंतःकरणापासून जाणवलं बरं का मनाजी बाबा या ठिकाणी बसलेले समाधी मधून या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला आलेले आहे असं मला त्या ठिकाणी वातावरणावरून एकंदरीत असं जाणवलं. म्हणून उत्तम असे वादक आदरणीय गुरुवर्य राजगुरू महाराज आदरणीय काल म्हणजे पहिल्या दिवशी ज्यांनी या ठिकाणी नामपर चिंतन सेवा केली महाराजांनी हरिपाठाचा अभंग घेतला म्हणून मी पण ठरवलं हरिपाठाचा अभंग घ्यायचा. कारण महाराजांनी एकदा दिंडीमध्ये सांगितलं होतं की धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र या श्लोकावर बोलायचं, सगळे त्या श्लोकावर बोलले होते. म्हणून तुम्ही अभंग घेतला हरिपाठातला, मी माऊलींचा घेतला. आणि तसं साहेबांचा एक दंडक असतो महाराज की संतांचे अभंग बदलून असावे. पहिल्या दिवशी नाथ महाराजांचा झाला, दुसऱ्या दिवशी तुकोबारायांचा झाला, आज माऊलींचा अभंग थोडासा बदलून. म्हणून या ठिकाणी महाराज गंधर्वासाठी गायक लावले आदरणीय पंढरीनाथ महाराज डुकरे, आदरणीय राजू महाराज पानसरे, आदरणीय हरिभक्तपरायण बाबू महाराज बनकर, गणेश महाराज. तुम्ही आज उच्चांक केला बरं. आणि आजची जी चाल होती ती फडकर यांची चाल होती आणि ही आमचे गुरुवर्य रामबाबा पवार यांनी मला सांगितली होती की ही चाल अभंग म्हणजे त्यावेळी माझी जास्त प्रॅक्टिस नसल्यामुळे मला ती घेता येत नसायची, ते काढून सुद्धा देत येत नसायची. म्हणून आज तुम्ही खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी महाराज मला जशी चाल हवी होती तशी चाल त्या ठिकाणी घेतली. आदरणीय हरिभक्तपरायण बबन महाराज कट्टू, आदरणीय बबन महाराज डुकरे, सर्व टाळकरी या ठिकाणी महाराज. म्हणून गुरुवर्य तुकाराम नाना पवार या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर ही आमच्यासाठी फार भाग्याची गोष्ट आहे की आमच्यासाठी ती परीक्षिती आहे. म्हणून बसत असताना कशा पद्धतीने बसायचं महाराज, फार चेहरे पाडून गंभीर होऊन बसायचं नाही. लहान मुलं म्हणजे देवा घरचे फुलं असं म्हटलं जातं, मोठ्याने माणसं म्हणजे धोत्र्याचे फुलं असं वाटायला नको. म्हणून फार गंभीर म्हणून त्या ठिकाणी बसायचं. दादा आवाज थोडासा फक्त नीट कर, बाकी दुसरं काय. म्हणून माऊली महाकृष्ण ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय श्री सद्गुरु संत मनाजी बाबा कोंडाजी बाबा त्यांच्या चरणी लीन होऊन आपल्या सर्व श्रोतजनांना अभिवादन करून त्या ठिकाणी सेवेला सुरुवात. विठ्ठल